बजरंग दलाचे कार्यकर्त्याने अडवले व माझ्या संग मारहाण केली व माझ्या तोंडामध्ये त्यांनी शेण घातले, माझ्या मुलाला मारायच्या धमक्या दिल्या। जे मारणारे लोक ते बजरंग दलाचे लोक आहे। जवळपास 50शीतला माणूस आणि 11 वर्षांचा मुलगा गाडीत होते। काही लोकांनी गाडी अडवली, आधी बेदम मारहाण केली आणि त्या माणसाच्या त्या छोट्या मुलाच्या तोंडात शेण कोंबलं आणि त्याचे व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल केले। हे कृत्य करणारे स्वतःला गोरक्षक आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते असल्याचं म्हणत होते। अतिशय चीड आणणारी घटना जालन्यातून समोर आली आहे। गोरक्षकांच्या नावाखाली कायदा स्वतःच्या हातात घेणाऱ्या काही लोकांनी हा उच्छाद मांडल्याचा अत्यंत गंभीर आरोप केलाय। नेमका काय आहे हा प्रकार पाहूया त्या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। तर गोष्ट सुरू होते परमेश्वर हिवाळे नावाच्या एका वाहन चालकापासून। परमेश्वर आपल्या पोटा पाण्याचा व्यवसाय म्हणून वाहन चालवण्याचं काम करतात। ते शेजारीच असलेल्या देऊळगाव राजा येथून बैल आपल्या गाडीमध्ये घेऊन जालन्याच्या दिशेने निघाले होते। जालन्यातील कन्हैयानगर टी पॉइंट जवळ अचानक काही जणांनी त्यांची गाडी अडवली। गाडी अडवणारे बजरंग दलाचे कार्यकर्ते आणि कट्टर गोरक्षक असल्याचं सांगितलं। त्यांनी गाडीला घेराव घातला। परमेश्वर यांच्या म्हणण्यानुसार 6 बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी अडवल्यानंतर त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करायला सुरुवात केली। या टोळक्यानं रस्ता कडेला पडलेलं घाणेरडं शेण उचललं आणि परमेश्वर यांच्या तोंडात जबरदस्तीनं कोंबलं। या अमानुष कृत्यावेळी परमेश्वर यांच्या सोबत त्यांच्या अवघ्या 11 वर्षांचा निष्पाप मुलगाही त्या गाडीत होता। तो आपल्या वडिलांना डोळ्यात देखत मारहाण होताना आणि त्यांच्यासोबत असा अघोरी प्रकार घडताना पाहून भीतीनं थरथर कापत होता। पण त्या लोकांनी त्या निष्पाप लहान मुलालाही सोडलं नाही। त्याच्या मनात निर्माण झालेला दहशतीचा विचार न करता त्या चिमुरड्याच्या तोंडातही शेण कोंबण्याचा अमानुष आणि क्रूर प्रयत्न या तथाकथित गोरक्षकांनी केला। या संपूर्ण प्रकरणात पीडित परमेश्वर यांचं काय म्हणणं आहे हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे। परमेश्वर यांनी आपल्या तक्रारीत अनेक गोष्टी सांगितल्यात। त्यांच्या म्हणण्यानुसार या गुंडांनी फक्त अमानुष मारहाण आणि तोंडात शेण कोंबण्यावरच आपला राग शांत केला नाही, तर त्यांनी या संपूर्ण लाजिरवाण्या कृत्याचा स्वतःच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवला। हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश पीडित कुटुंबाला समाजात बदनाम करणं आणि त्यांच्या मनात कायमची दहशत निर्माण करणं हाच होता। गुन्हा करूनही त्यांची हिंमत एवढी वाढली होती की त्यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आणि परमेश्वर यांच्या संपूर्ण कुटुंबाला जर त्याबद्दल कोणाकडे तोंड उघडलं तर मारण्याची धमकी दिली। माझं नाव परमेश्वर सुहास हिवाळे, राहणार नूतन वसाहत, अंबड रोड। मी आठवड्या बाजारामधून देऊळगाव राजा बाजारामधून एक बैल मारुती कांबळे यांचा घेऊन येत असताना मला बजरंग दलाचे कार्यकर्त्याने अडवले व माझ्या संग मारहाण केली व माझ्या तोंडामध्ये त्यांनी शेण घातले, माझ्या मुलाला मारायच्या धमक्या दिल्या। जे मारणारे लोक ते बजरंग दलाचे लोक आहे। त्यांचे नाव व्यंकटेश भगत, अर्जुन सिंग, रितेश विलासराव देशमुख, शिवराम पिछाडे, यश सरकटे, सोमेश पाटील, हे 6 जणांनी मला मारहाण केली आणि सोशल मीडियावर माझे व्हिडिओ अपलोड केले। यांनी माझी बदनामी झाली व मी तालुका पोलीस स्टेशनमध्ये आलो तरी साहेबांनी मला न्याय देण्यात यावा। आता या संपूर्ण प्रकरणात पीडितानं पोलीस प्रशासनाकडे धाव घेतली असून जालना तालुका पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केली आहे। परमेश्वर हिवाळे यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत स्पष्ट केलंय की आरोपींनी केवळ मारहाण केली नाही तर त्यांनी त्यांचा जाहीरपणे जातीय अपमानही केलाय। त्यांना हीन दर्जाची वागणूक देऊन त्यांच्या स्वाभिमानाला आणि मानवी हक्कांना पायदळी तुडवलंय। म्हणूनच पीडितानं मागणी केली आहे की आरोपींवर हाणामारीचे गुन्हे दाखल न करता त्यांच्यावर SC/ST ऍक्ट कलमांनुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे। गोरक्षणाच्या नावाखाली किंवा कोणत्याही विचारसरणीच्या नावाखाली चालणारा हा उच्छाद समाजात कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणार आहे। जेव्हा काही लोक स्वतःला कायद्यापेक्षा मोठे समजून रस्त्यावर उतरतात आणि कोणालाही अमानुषपणे मारहाण करतात, तेव्हा ती केवळ एका व्यक्तीवर झालेली जखम नसते तर ती संपूर्ण न्यायव्यवस्थेवर झालेली चिखलफेक असते। जालन्यातील या घटनेनं अनेक प्रश्न उपस्थित केले। अशा घटनांमधील आरोपींना राजकीय वरदहस्त असतो का? त्यांना कायद्याची भीती का वाटत नाही? एका 11 वर्षाच्या मुलांसमोर त्याच्या वडिलांना अशी अपमानास्पद वागणूक देणाऱ्याला समाजात खुलेआम फिरण्याचा अधिकार आहे का? या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते? कमेंट करून नक्की कळवा। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।